नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्र, मी आज आपल्यासाठी या नवीन कन्सेप्टची माहिती घेऊन आलो आहे. तर तो म्हणजे ध्वनीचा वायूमधील वेग, दॅट मीन्स द स्पीड ऑफ साऊंड इन इयर. या कन्सेप्टबद्दल आज आपण चर्चा करू. त्याचबरोबर श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्रव्यातीत ध्वनी या तिन्ही प्रकारच्या ध्वनीबद्दल आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग, जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग होत असतात, त्याहीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मित्र, या ध्वनीचा वेग हा पाहण्यापूर्वी आपण लक्षात घेऊ की ध्वनीचे प्रसारण हे एका ठिकाणाहून ध्वनी हा कशा पद्धतीने प्रोपगेट होतो, हा कसा प्रसारित होतो, याबद्दल चर्चा तर आपण केली आहेच. तरीसुद्धा या ठिकाणी ए या पॉईंटपासून बी या पॉईंटला हा ध्वनी प्रसारित होण्यासाठी एका घटकाची आवश्यकता असते, तो म्हणजे माध्यम. तर हे जे माध्यम आहे, तर हे माध्यम तीन प्रकारचं आहे: स्थायू, द्रव आणि वायू. तर या तीन माध्यमापैकी एखादी माध्यम जर अस्तित्वात असेल तरच ध्वनीचं प्रसारण हे होत असतं. निर्वातातून ध्वनीचं प्रसारण हे होत नसतं. याबद्दल चर्चा आपण केली. तर मित्र, या ध्वनीचं वायू माध्यमातून होणारं जे प्रसारण आहे ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं सविस्तर चर्चेत घ्यायचं. तर ध्वनीचं वायूमधून किंवा वायू माध्यमातून, हवेतून ज्यावेळेस प्रोपगेशन होतं, प्रसारण होतं, त्यावेळेस हवेतील असे काही घटक आहेत की ते या ठिकाणी ध्वनीच्या वेगासाठी प्रतिरोध करतात. म्हणजेच ध्वनीचा वायूमधील जो वेग आहे, तर हा वेग त्यातील काही भौतिक घटकावर अवलंबून असतो. हे भौतिक घटक या ठिकाणी सविस्तररित्या आपल्याला पाहायचे. ते म्हणजे तापमान, त्याचबरोबर घनता आणि त्याचबरोबर रेणुभार. म्हणजेच वायू अंतर्गत उपस्थित असलेले जे काही घटक आहेत, त्या घटकाअंतर्गत असणारं जे काही टेम्परेचर आहे, ज्याला आपण तापमान म्हणतो, तर हे तापमान ध्वनीच्या वेगावर परिणाम करतं. त्याचबरोबर या वायू माध्यमात असणारी जी एक घनता आहे, या घनतेचा सुद्धा या ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो. आणि त्याचबरोबर या वायू माध्यमात अस्तित्वात असलेले जे काही घटक आहेत, त्या घटकाचे जे काही कण आहेत, मूलद्रव्यरूपी कण, तर हे जे कण आहेत, तर या कणांचे जे काही रेणुभार आहेत, त्याला आपण मॉलिक्युलर वेट म्हणतो, तर हे रेणुभार सुद्धा या ठिकाणी ध्वनीच्या वेगावर परिणाम घडून आणतात. तर ते सविस्तररित्या या ठिकाणी आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. तर मित्र, या ठिकाणी आज आपण पहिला कन्सेप्ट क्लिअर करू, तर तो म्हणजे तापमान. That is the temperature. तर हे जे तापमान आहे, तर हे तापमान या ठिकाणी या ध्वनीच्या वेगावर कसं परिणाम करतं, त्या संदर्भात थोडंसं आपल्याला लिहून घ्यावं लागेल. तर ध्वनीचा वेग हा वायूच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. कसा असतो पहा. आपण तापमान या मुद्द्याबद्दल चर्चा करतोय. ध्वनीचा वेग हा वायूच्या
तापमानाच्या वर्गमुळाच्या समानुपाती आहे. म्हणजे v म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, v इज इक्वल टू, एक मिनिट, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन स्क्वेअर रूट टी. काय लक्षात येतं बघा, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन स्क्वेअर रूट टी. म्हणजेच v हे समप्रमाणात आहे वर्गमुळात टीच्या. काय लक्षात आलं, या ठिकाणी ध्वनीचा वेग हा समप्रमाणात आहे तापमानाच्या. म्हणजे जर एखाद्या वायू माध्यमातील तापमान ज्यावेळेस वाढतं, काय म्हणतो, तापमान वाढते, त्यावेळेस ध्वनीचा वेगही वाढतो. ध्वनीचा वेग वाढतो. तापमान जर या ठिकाणी जर चौपट झाला असेल, लक्षात घ्या, तापमान जर या ठिकाणी चौपट झाला असेल तर ध्वनीचा वेग हा या ठिकाणी दुप्पट होतो. कारण तापमानाच्या वर्गमुळाच्या समानुपाती असल्याचं आम्हाला लक्षात येते. म्हणजेच या ठिकाणी ध्वनीचा वेग हा तापमानानुसार बदलतो. तापमान जर या ठिकाणी जर वाढला असेल तर ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. तापमान जर या ठिकाणी कमी झाला असेल तर ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे. तर या संदर्भातली चर्चा ही या ठिकाणी आपल्याला आणखी अशी करता येईल की एखाद्या माध्यमातील तापमान हे ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस ऍक्च्युली होतं काय हे या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. तापमान वाढतं त्यावेळेस या वातावरणाअंतर्गत असणारे जे काही कण आहेत, तर या कणामधील जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्याला आपण गतिज ऊर्जा म्हणू. गतिज ऊर्जा, तर ही गतिज ऊर्जा उष्णतेच्या कारणामुळं काय होते, उष्णतेच्या कारणामुळं या कणांतर्गत जी काही गतिज ऊर्जा आहे तर ही गतिज ऊर्जा वाढते आणि परिणामी हे कण जे या ठिकाणी ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणून काम करतात, तर हे माध्यम मोठ्या प्रमाणामध्ये ही ध्वनी नावाची जी काही ऊर्जा आहे तर ही आपल्या अंतर्गत घेऊन संपीडने आणि विरलने यांच्या माध्यमातून ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रोपॅगेट होतात किंवा प्रसारित होतात. म्हणजेच लक्षात घ्या, एखाद्या ठराविक वातावरणातील तापमानाचं प्रमाण वाढल्या कारणामुळं त्या अंतर्गत असणाऱ्या कणाची गतिज ऊर्जा सुद्धा वाढते. परिणामी त्या ठिकाणी ध्वनीचा प्रसारणाचा वेग सुद्धा वाढतो. कारण ध्वनी हा या कणाच्याच माध्यमातून प्रसारित होतो. Sound can be propagated with the help of these particles from one place to another place. That means these are the total medias which are useful for the propagation of sound. पण अशा पद्धतीची जी एक प्रत्येक कणाअंतर्गत आलेली जी काही कायनेटिक एनर्जी आहे तर ही कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी ध्वनीचा वेग वाढवण्यासाठी जिम्मेदार ठरते. त्याचबरोबर आणखी दुसरं एक मला सांगायचं की या ठिकाणी ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस या क्षेत्रामध्ये आणखी काय होतं. तापमान ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस या माध्यमातील जी एक घनता आहे तर ही घनता या ठिकाणी कमी होते. घनतेचा मूळ मुद्दा आपल्याला पुढे पाहायचा आहे. तर घनता सुद्धा या ठिकाणी तापमानाच्या कारणामुळे कमी होते. त्याचबरोबर या ठिकाणी या प्रत्येक कणाअंतर्गत असणारी जी गतिज ऊर्जा आहे तर ही गतिज ऊर्जा सुद्धा वाढीस लागते आणि परिणामी त्या ठिकाणी ध्वनीचा वेग हा वाढतो. या माध्यमातून त्या ठिकाणी निर्देश केलेलं जे एक आपल्याला सूत्र आहे दॅट इज v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन स्क्वेअर रूट टी. काय म्हणतं, v हे समानुपाती आहे वर्गमुळात टीच्या. म्हणजेच या ठिकाणी ध्वनीचा वेग हा तापमानाच्या समप्रमाणामध्ये बदलत असल्याचा आमच्या लक्षात येतो. तापमान जर वाढेल
तर ध्वनीचा वेग सुद्धा वाढलेला असेल, तापमान जर कमी झालं असेल तर ध्वनीचा वेग सुद्धा कमी झाला असेल. तर मित्र, हा पॉईंट या ठिकाणी आपला क्लिअर होतो. यानंतर पुढचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो, तो म्हणजे या ध्वनीचा वायूमधील वेग हा दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा अवलंबून आहे. तो म्हणजे वायूमधील घनता. काय म्हणतात? वायूमधील घनता. दॅट मीन्स द डेन्सिटी ऑफ एअर. तर ही डेन्सिटी ज्या वेळेस म्हणजे घनता ज्या वेळेस वाढते त्यावेळेस होतंय काय? प्रथम या ठिकाणी मांडतो, ध्वनीचा वेग हा वायूच्या तो माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या कसं आहे, व्यस्तानुपाती असतो. कसं आहे? व्यस्तानुपाती असतो. लक्षात घ्या, घनतेचा पॉइंट चालू आहे. घनतेचा या ध्वनीच्या वेगावर होणारा परिणाम या ठिकाणी आपण अभ्यासायलो. त्यात काय सांगितलं की ध्वनीचा वेग हा वायूच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्तानुपाती असतो. दॅट मीन्स वी कॅन डिनोट दिस लाईन V is inversely proportional to in square root rho. काय म्हणलं? V is inversely proportional to in square root rho. That means the speed of sound is inversely proportional to density in square root of density. म्हणजेच या ठिकाणी ध्वनीचा वेग हा घनतेच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. तात्पर्य, घनता जर या ठिकाणी जर वाढली तर ध्वनीचा वेग कमी होतो. घनता जर या ठिकाणी जर कमी झाली तर ध्वनीचा वेग वाढतो. दॅट मीन्स टोटली अपोजिट. ध्वनीचा वेग कधी वाढतो? घनता कमी झाल्यास. ध्वनीचा वेग कधी कमी होतो? या ठिकाणी घनता वाढल्यास. घनता जर वाढली तर ध्वनीचा वेग कमी होतो. घनता जर कमी झाली तर ध्वनीचा वेग वाढतो. दॅट मीन्स या ठिकाणी ध्वनीचा वेग घनता कमी झाल्यास वाढतो. काय म्हणलं? ध्वनीचा वेग घनता कमी झाल्यास वाढतो आणि ध्वनीचा वेग हा घनता वाढल्यास काय होतो? कमी होतो. पॉइंट क्लिअर होतो का? पहा, ध्वनीचा वेग वाढणार आहे कधी? घनता कमी झाल्यास. ध्वनीचा वेग हा काय म्हणलं? ध्वनीचा वेग घनता कमी झाल्यास वाढतो. ध्वनीचा वेग हा घनता वाढल्यास कमी होतो. दॅट मीन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्यस्त प्रमाणामध्ये, घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलत असल्याचं या ठिकाणी आमच्या लक्षात येतो. यासाठी क्लिअर करण्यासाठी मी आपल्यासाठी एक पॉइंट सांगतो. लक्षात घ्या. असे दोन भाग आहेत. एका भागामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या
वायूचं प्रमाण आहे, ज्याला आपण एक कोरडा भाग घेऊ आणि एक आर्द्रतामय घेऊ. एक आर्द्रता असलेला भाग आहे आणि एक कोरडा भाग आहे. अशा या दोन भागांतर्गत आता या ठिकाणची आपल्याला घनता लक्षात घ्यायची. घनता म्हणजे काय? घनता आपल्याला पुन्हा कशाला म्हणता येईल? 1 चौरस मीटर क्षेत्रफळाअंतर्गत असणाऱ्या कणांची प्रमाणता जर जास्त असेल तर घनता ही जास्त आहे असे म्हणतात. काय म्हणलं? 1 एकर क्षेत्रफळातील कणाची घनता जर अधिक असेल, कणाची प्रमाणता जर अधिक असेल तर घनता ही जास्त आहे असं म्हणतात. त्याच सारख्या दुसऱ्या एका क्षेत्रफळाअंतर्गत असणाऱ्या कणांची संख्या जर या ठिकाणी जर कमी असेल तर घनता ही कमी आहे असे म्हणतात. याचा अर्थ एखाद्या ठराविक क्षेत्रफळातील कणांच्या प्रमाणतेवरून त्या ठिकाणची घनता ही ठरत असते. म्हणजे अशा पद्धतीची ही जी डेन्सिटी आहे, तर ही डेन्सिटी या ठिकाणी या उदाहरणावर आम्हाला लक्षात येणार आहे. काय म्हणलं की एक कोरडा भाग आहे आणि एक मात्र आर्द्रतामय आहे, दॅट इज मॉइश्चर आहे. याच्यामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, त्याला आपण ह्युमिडिटी म्हणू. तर ही ह्युमिडिटी आहे आणि या ठिकाणचा मात्र टोटल एरिया हा ड्राय आहे. अशा पद्धतीच्या या ड्राय असणाऱ्या भागामध्ये काय काय अस्तित्वात असेल तर ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, यासारख्या वायूची उपलब्धी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असेल. इकडं सुद्धा सरासरी या अंतर्गत या सर्व वायूची प्रमाणता ही किती टक्के आहे? 100% आहे. ओके, ॲब्सोल्युटली total gases are present in the dry area, but in this area दुसरे काय घटक समाविष्ट असतील तर ह्युमिडिटी आहे, मॉइश्चर्स आहेत, म्हणजेच पाण्याची वाफ सुद्धा या अंतर्गत आहे. तर सरासरी in this particular area 20% moisture is available and now remaining that is 80%, 80% हे काय आहे? हे इतर घटक उपलब्ध आहेत. जसं या ठिकाणचे घटक आहेत ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, यासारख्या वायूची या अंतर्गत सुद्धा उपलब्धी असेल. परंतु या ठिकाणी हा जो पाणी नावाचा घटक आहे, तर पाणी नावाचा घटक या ठिकाणी 20% जागा घेतोय, 80% हे या ठिकाणच्या इतर घटकांनी जागा घेतली. आणि त्या कोरड्या क्षेत्रामध्ये मात्र टोटली 100% हे घटक उपलब्ध आहेत. आता या प्रत्येक घटकाचा जर आपण घनतेचा जर विचार केला तर घनता जास्त ही कोणाची निघेल? तर याची घनता ही याच्या घनतेच्या तुलनेमध्ये कमी जाणवेल, याची घनता मात्र ही जास्त असेल. कारण या प्रत्येकाचा जर रेणू वस्तुमान जर आपण लक्षात घेतला, प्रत्येकातील घटकाची प्रमाणता जर आपण लक्षात घेतली, रेणू वस्तुमान म्हणजे आपल्याला लक्षात येतं अणुवस्तुमानाची बेरीज केली असता रेणू वस्तुमान हा आपल्याला प्राप्त होतो. तर या प्रत्येक घटकाचा आम्ही जर रेणू वस्तुमान जर लक्षात घेतला तर प्रत्येकाचा रेणू वस्तुमान या ठिकाणी यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. ऑलरेडी याच्यातले हे 20% घटक तर या ठिकाणी पाण्यामुळे कमी झालेले आहेत आणि पाण्याचा रेणू वस्तुमान हा काही इतकासा जास्त नाही. तर सरासरी पाण्याचा वस्तुमान हा आम्हाला 18 या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच हायड्रोजन 2 आहेत म्हणजे 1+1 आणि ऑक्सिजनचा हा रेणू वस्तुमान 18 आहे, 16 आहे. तर अशा पद्धतीचा हा 18 अणुवस्तुमान रेणू वस्तुमान या ठिकाणी पाण्याचा आहे. तर या ठिकाणी 20% पाणी असल्यामुळं एवढ्या क्षेत्राअंतर्गत 20% भाग हा केवळ पाण्यानं व्यापला आणि त्यामुळं त्याचा रेणू वस्तुमान हा ऑलरेडी कमी आहे. परंतु यांचा रेणू वस्तुमान मात्र या प्रत्येक घटकांचा हा जादा आहे. तर सरासरी या ठिकाणी आमच्या लक्षात येतो की हा 16×32 याचं जर पाहिलं तर 14×28 या वेगवेगळ्या प्रकारच्या या घटकाचा जर आपण रेणू वस्तुमान पाहिला तर
यांचा रेणू वस्तुमान हा या रेणू वस्तुमानाच्या तुलनेमध्ये अधिक पडतो. परिणामी या ठिकाणची जी एक घनता आहे, डेन्सिटी जास्त आहे. म्हणजेच या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक कणाचं जे काही प्रमाण आहे तर इकडल्या क्षेत्रातील प्रमाणापेक्षा हे इथलं अधिक लक्षात येईल. म्हणजे इकडच्या क्षेत्रातील घनता, कोरड्या क्षेत्रातील घनता ही या ठिकाणी अधिक जाणवेल आणि इकडच्या क्षेत्रातील घनता मात्र आपल्याला कमी जाणवेल. घनता ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस त्या ठिकाणी ध्वनीचा वेग हा वाढतो आणि घनता ज्यावेळेस वाढते त्यावेळेस ध्वनीचा वेग हा कमी होतो. आपण हिवाळ्यामध्ये तळ्याच्या बाजूला उभारून बोलल्यानंतर जाणारा जो काही ध्वनी आहे तर हा सहज बोलल्यानंतर सुद्धा तिकडच्या किनाऱ्याला हा सहज ऐकायला जातो. तर अशा पद्धतीची ही एक सिच्युएशन सरासरी स्पेशली आपण ज्यावेळेस अधिक ह्युमिडिटी असते, अधिक मॉइश्चर ज्यावेळेस त्या वातावरणामध्ये अवेलेबल असतं त्यावेळेस आपला बोललेला छोटासा ध्वनीसुद्धा दूर अंतरापर्यंत प्रोपोगेट होत असल्याचा आमच्या लक्षात येतो. याचं कारण जर काय असेल तर या ठिकाणची घनता ही या मॉइश्चरच्या कारणामुळं कमी होते, या ह्युमिडिटीच्या कारणामुळं या ठिकाणची घनता ही कमी होते. म्हणून या माध्यमातून जाणारा जो काही ध्वनीचा वेग आहे तर हा इकडल्या माध्यमापेक्षा हा अधिक असेल. सहज लक्षात येतं की या ठिकाणी ध्वनीचा वेग हा वायूच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्तानुपाती असल्याचं लक्षात येतं. दॅट मीन्स V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इन स्क्वेअर रूट रो. अशा पद्धतीची जी एक सूत्राची बाजू आपल्याला सांगितली, या सूत्रावरून आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस ही घनता वाढली जाईल त्यावेळेस हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणारा हा वेग या ठिकाणी आमच्या लक्षात येतो की ध्वनीचा वेग या ठिकाणी कमी होईल. ज्यावेळेस ही घनता वाढेल त्यावेळेस ध्वनी कमी झाला, ज्यावेळेस घनता ही कमी होईल त्यावेळेस ध्वनीचा वेग हा वाढतो. जसं की आता या ठिकाणी आपण लक्षात घेतला की या क्षेत्रातील घनतेचं प्रमाण कमी असल्यामुळं याच्यातून जाणारा ध्वनी हा जास्त असेल आणि या ठिकाणचा ध्वनी मात्र हा कमी असेल. तर अशा पद्धतीचा हा एक घनतेचा मुद्दा म्हणजेच ध्वनीचा घनतेच्या माध्यमातून होणारा जो एक वेग आहे तर हा आमच्या लक्षात आला. आता यानंतर हा शेवटचा पॉईंट या वायू माध्यमातील घटकाचा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर तो म्हणजे रेणुभार. लक्षात घ्या, हा रेणुभार आम्हाला घ्यावा लागणार आहे लक्षात. दॅट इज अ मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट हा मॉलिक्युलर वेट काय सांगतो लक्षात घ्या. पहा, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. कसा बघा, ध्वनीचा वेग हा त्या ठिकाणी रेणुभाराच्या माध्यमातून कसा लक्षात येणार आहे की ध्वनीचा वेग हा या ठिकाणी माध्यमाच्या रेणुभारांच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. दॅट मीन्स वी कॅन डिनोट दिस लाईक velocity V is inversely proportional to 1 upon square root m. m means molecular weight. तर या ठिकाणी सेम थिंग जशी घनतेची बाजू होती सेम थिंग अशाच प्रकारचा हा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ध्वनीचा वेग हा या ठिकाणी रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे रेणुभार जर या ठिकाणी जर जास्त असेल तर ध्वनीचा वेग हा कमी होणार आहे. लक्षात येतो का बघा, ध्वनीचा वेग हा कधी कमी होणार आहे, ज्यावेळेस रेणू वस्तुमान अधिक असेल त्यावेळेस ध्वनीचा वेग हा ऑटोमॅटिकली कमी होईल. जर रेणू वस्तुमान जर कमी असेल
तर ध्वनीचा वेग हा अधिक असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ध्वनीचा वेग हा रेणुभारावर अवलंबून आहे. रेणुभारावर अवलंबून आहे. म्हणजे रेणुभार जर जास्त असेल, रेणुभार जास्त, ध्वनीचा वेग कमी. आणि रेणुभार जर कमी असेल, रेणुभार कमी, काय होईल? ध्वनीचा वेग अधिक असेल. दॅट मीन्स V is inversely proportional to molecule weight. V is inversely proportional to in square root m. म्हणजेच या ठिकाणचा पॉईंट आमच्या सहज लक्षात येतो की ध्वनीचा वेग हा रेणुभारावर अवलंबून आहे. रेणुभार जर जास्त असेल तर ध्वनीचा वेग ऑटोमॅटिकली या ठिकाणी कमी होणार आहे. रेणुभार जर या ठिकाणी जर कमी असेल तर ध्वनीचा वेग हा ऑटोमॅटिक वाढणार आहे. तर या संदर्भातली चर्चा ही आपल्याला अशीही करता येईल. तर ध्वनीचा वेग हा वायू माध्यमात असणाऱ्या असंख्य प्रकारच्या कणांच्या रेणुभारांच्या प्रमाणावर अवलंबून असल्याचं लक्षात येतो. ते कसा की या ठिकाणी आपणास एक पॉइंट सांगतो की आमच्याकडं एक दोन भाग आहेत. लक्षात घ्या, या भागामध्ये हा हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन वायूची उपस्थिती आहे. आणि इकडच्या भागामध्ये मात्र या ऑक्सिजन वायूची उपस्थिती आहे. लक्षात घ्या, हा हायड्रोजन वायू आणि हा ऑक्सिजन वायू. आता थोडा आपण यांचा रेणुभार लक्षात घेऊ. याचा रेणुभार किती येईल? हा हायड्रोजनचा अणुभार हा 1 आहे, परंतु हायड्रोजन 2 असल्यामुळे 1 अधिक 1 बरोबर 2 हा या ठिकाणचा हायड्रोजनचा रेणुभार आहे. हा रेणुभार. आता ऑक्सिजनचा रेणुभार लक्षात घ्या. ऑक्सिजनचा अणुभार हा 16 आहे. 2 ऑक्सिजनचे अणू असल्यामुळं 16 अधिक 16 बरोबर 32 हा या ठिकाणी ऑक्सिजनचा रेणुभार आहे. 2 वायूच्या या माध्यमातून ज्यावेळेस ध्वनीचं प्रोपोगेशन होईल, ध्वनी ज्यावेळेस या ध्वनी माध्यमातून आपण प्रसारित करण्याचा उद्योग केला, हा ध्वनी ज्यावेळेस या माध्यमातून प्रसारित होईल, आताच आपण लक्षात घेतलं की ध्वनीचा वेग हा व्यस्त प्रमाणात आहे रेणुभाराच्या. व्यस्त प्रमाणात आहे रेणुभाराच्या. म्हणजेच रेणुभार जर अधिक असेल तर ध्वनीचा वेग त्या माध्यमातून कमी असेल, आणि रेणुभार जर कमी असेल तर त्या माध्यमातून ध्वनीचा वेग हा अधिक असेल. सेम थिंग या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की या माध्यमातून पाहिलं, हायड्रोजन वायूच्या माध्यमातून जर आम्ही ध्वनीचं प्रसारण करण्याचा प्रयत्न केला तर ध्वनीचा वेग हा हायड्रोजन या वायू माध्यमातून अधिक असल्याचा लक्षात येतो. आणि ऑक्सिजन माध्यमातून या ठिकाणी ध्वनीचा वेग जर आम्ही पाहिला तर या ठिकाणचा ध्वनीचा वेग हा आम्हाला कमी दिसला. या ठिकाणी ध्वनीचा वेग कमी असेल आणि या ठिकाणी ध्वनीचा वेग हा जास्त असेल, अधिक असेल. अशा प्रकारचा हा रेणुभाराचा झालेला परिणाम सहज आमच्या लक्षात येतोय की ध्वनीचा वायूमधील वेग हा रेणुभारावर सुद्धा अवलंबून असतो. रेणुभार जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर जास्त असेल, एखाद्या वायू रूप कणांचा रेणुभार जर जास्त असेल तर त्यातून ध्वनीचा वेग हा नक्कीच कमी असणार. आणि जर एखाद्या माध्यमातील वायूच्या कणांचा रेणुभार जर या ठिकाणी जर कमी असेल
जसं की आपण उदाहरण घेतलं, हायड्रोजन या वायू माध्यमातील रेणुभार हा कमी असल्या कारणानं या ठिकाणी ध्वनीचा वेग जास्त आहे आणि या ऑक्सिजन वायू माध्यमातून ध्वनीच्या प्रसारणामध्ये त्या ठिकाणी अडथळे येतील. याचा रेणुभार हा जास्त असल्या कारणानं याची घनता ही सुद्धा काय होईल, जास्त होईल. याची घनता जास्त असल्या कारणामुळं या माध्यमातून जाणारा ध्वनीचा वेग हा कमी राहील आणि या ठिकाणचा घनतेचा प्रकार जर आपण विचारात घेतला या रेणुभाराच्या कारणामुळं या ठिकाणचा जो एक घनतेचा प्रकार आहे, प्रमाण आहे, तर हे प्रमाण कमी असेल म्हणून ध्वनीचा वेग जास्त असेल. घनतेचं प्रमाण हे अधिक रेणुभारामुळे जास्त असेल, ध्वनीचा वेग हा कमी असेल. या माध्यमातून आमच्या लक्षात येतं की ध्वनीचा वेग हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे या रेणुभाराच्या. तर मित्र, अशा प्रकारची ही तिन्ही मुद्द्याची क्लॅरिटी त्या ठिकाणी आपल्याला करता येईल, सहज लक्षात येईल. आता या ठिकाणी काही दुसऱ्या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे, तर तो म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्रव्यातीत ध्वनी याबद्दल ही आपण चर्चा करणार आहोत.